श्री सद्गुरु कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरती 2024 ची तयारी करत आहोत। दररोज संध्याकाळी 8:30 वाजता टेलिग्रामला तुम्हाला टेस्ट दिली जाते, 9 वाजता त्याचं सोल्युशन सुद्धा दिलं जातो। आता आज आपण दररोज दुपारी तुम्हाला प्रत्येक जिल्हा वाईज जे काही प्रिव्हियस इयरला पेपर झालेले ते तुम्हाला दिले जात आहेत। साधारणपणे दुपारचं टायमिंग असेल तुम्हाला 1 च्या दरम्यानचं, तुम्हाला 1 ते 2 च्या दरम्यानचं तुम्हाला टायमिंग फिक्स काय आहे ते तुम्हाला सांगतो मी इथून पुढे, ठीक आहे। या पेपरमध्ये पहा, जे काही प्रिव्हियस इयरला पेपर झालेले ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया। बघा हा पहिला पेपर पहा, 2 + 0.2 + 0.02 + 0.022 आणि तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत। धुळेचा प्रिव्हियस इयरचा पेपर झालेला आहे। अशा गणितामध्ये काय करा तुम्ही, सर्वात मोठी संख्या कोणती आहे, जे काय ज्याच्यामध्ये पॉईंट नंतर जास्त संख्या आहेत ती संख्या पहिल्यांदा घ्यायची तुम्हाला। 0.022 पॉईंट नंतर ज्याच्यामध्ये जास्त संख्या आहे ती संख्या सुरुवातीला घ्या, अधिक नंतर कोणती संख्या आहे 0.02, या ठिकाणी काहीच नाही म्हणजे 0 घ्या या ठिकाणी। त्याच्यानंतर काय करा तुम्ही 0.2 अधिक या ठिकाणी किती आहेत 2000, या ठिकाणी 2 घ्या, या ठिकाणी हे 4 येतील, या ठिकाणी 2 येईल, या ठिकाणी 2 येईल, 2.242 ऑप्शन 2.242 ऑप्शन सी आहे। पॉईंट नंतर ज्या संख्येमध्ये पॉईंट नंतर जास्त संख्या असतील ती संख्या सुरुवातीला द्या, म्हणजे तुम्हाला खाली 0 कोणत्याच ठिकाणी वाढवायचं हे तुम्हाला लगेच समजेल, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। पुढील प्रश्न लगेच पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो, हा दुसरा प्रश्न आहे। एक वस्तू 2500 रुपयाला विक्री करून जर 25% नफा मिळत असेल तर वस्तूची मूळ किंमत किती आहे? 25% नफा म्हणजेच किती? बघा 100 रुपये विक्री किंमत आपण मानतो आणि त्याच्यामध्ये 25% नफा म्हणजे विक्री किंमत किती असेल 100 वरती 25%, 125%। खरेदी किंमत किती मानतो आपण 100%, जी काही किंमत असेल त्याला 100% म्हणत असतो आपण। म्हणजे त्या ठिकाणी पहा, विक्री किंमत किती आहे, खरेदी किंमत 100% अधिक वरती काय 25%, म्हणजे विक्री किंमत किती झाली 125%। या ठिकाणी पहा 125%ची किंमत तुम्हाला दिलेली आहे। 125%ची किंमत किती दिली तुम्हाला, 2500 रुपयाला विक्री करून 25% नफा, हां 2500 रुपये। तर तुम्हाला खरेदी किंमत काढायची, खरेदी किंमत किती म्हणतो आपण 100% म्हणत असतो, बरोबर। या ठिकाणी पर्सेंटेज साईन हटलं। या ठिकाणी पहा 125 दुप्पट किती येईल, 5 आणि 5 10, हातच्या 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 1 आणि 1 2, म्हणजे याची किती पट आहे 20 पट आहे। बघा या ठिकाणी बेपंच हा 0, या ठिकाणी बेपंचे 10, हातच्या 1, 2 4 आणि 1 5, बे के बे, याची पण काय घ्या तुम्ही 20 पट घ्या। 20 पट म्हणजे 20 ॲज इट इज आणि हे 2 0, 2000 रुपये त्याची किंमत असणार आहे। ऑप्शन कोणता तुमचा डी। लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि अगदी लॉजिकचा प्रश्न आहे। बघा हा प्रश्न काय सांगतोय, जर 5p = 6q = 3r = 7s असेल तर PQRS पैकी कोणत्या अक्षराची किंमत सर्वात जास्त आहे? आता बघा यामध्ये काय सांगितले, 5p = 6q = 3r = 7s। ह्या प्रश्नाचं उत्तर काय येते, डायरेक्टली ऑप्शन ए तुमचा आर असणार। का तुम्हाला सांगतो, मला सांगा पीला एकदा घेतलं, दोनदा घेतलं, 3 वेळा घेतलं, 4 वेळा घेतलं, 5 वेळा घेतलं, 5 वेळा पीला घ्यावं लागलं, बरोबर। आणि त्याचे इक्वल आरला करायचं असेल तर मग 3च वेळा आर घ्यावा लागलाय, बरोबर। म्हणजे 5 वेळा पी एकत्र आले त्यावेळी 3 आर तयार झालेत, म्हणजे जास्त पीला एफर्ट घ्यावा लागतोय पण आरला किती एफर्ट घ्यावा लागतो, कमी घ्यावा लागतोय ना एखादं काम करायला। 5 वेळा पीला एकत्र, म्हणजे समजा पी नावाचे व्यक्ती आहेत, 5 पी नावाची माणसं आली त्यावेळी त्यांची बराबर 3 आरनेच केली। 6 क्यू नावाची माणसं आली तरी सुद्धा आरची 3 माणसंच त्यांच्या बराबरी करतात। यस नावाची 7 माणसं आली तर त्यांची बराबर 3 आर वालीच करतात, म्हणजे आर नावाची 3 माणसं करतात। याच्यामध्ये आरला कमी आर वापरावे लागतात, म्हणजेच आरचं एफर्ट काय आहे किंवा आर काय
एक्झॅक्टली मोठा आहे सर्वांपेक्षा, हे लॉजिक डायरेक्ट लागतं तुमचं, आणि म्हणून त्याचं उत्तर काय आहे? आर आहे. आणखी एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा 5p इक्वल टू कोणतंही 6q घ्या इक्वल टू 3r घ्या इक्वल टू 7s घ्या. ह्या सर्वांची इक्वल जर समजा आपण एखादी संख्या मांडली, सगळ्यांची इक्वल जर आपण समजा एखादी संख्या मांडली, 1 माना तुम्ही किंवा 10 माना, काही माना, तर तुम्ही 5p ची किंमत इक्वल टू काय होईल? 10. p इक्वल टू काय होईल? 10/5 इक्वल टू काय येईल? 2. सिमिलरली या ठिकाणी पहा 3r इक्वल टू काय होईल? 10. r इक्वल टू काय करा तुम्ही? 10/3 किती येईल? 3 त्रिक 9. 3 पॉईंट समथिंग काहीतरी येईल, बरोबर का? 3 पॉईंट काय तर समथिंग तुमचं उत्तर येईल. म्हणजे इक्वल टू कोणती संख्या मांडली तर आर जास्त येणार आहे. जर तुम्ही 7s इक्वल टू जर 10 मांडलं तर s इक्वल टू काय येईल तुमचा? 10/7. याने जर तुम्हाला 1 पॉईंट काय तर तुमचं उत्तर येईल. त्याचप्रमाणे बा 6q जर इक्वल टू तुम्ही 10 केलं तर काय येईल? 10/6 येईल. 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 5/3 तुमचं काय तर 1 पॉईंट समथिंग काय तर उत्तर येईल. म्हणजे याच्यामध्ये सर्वांमध्ये उत्तर काय येणार आहे? आरचं जास्त येणार आहे, म्हणून आर मोठा आहे. आणि त्याच्या पाठीमाग कन्सेप्ट तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याच्याबरोबर संख्या लहान येते ना तो सर्वात मोठा असतो, आणि ज्याच्याबरोबर संख्या लहान येते तो काय असतो? ज्याच्याबरोबर संख्या लहान येते तो सर्वात मोठा असतो, आणि ज्याच्याबरोबर संख्या मोठी येते तो काय असतो? सर्वात लहान असतो. हे लक्षात ठेवा. लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 555 गुणिले 555 गुणिले, या ठिकाणी हे मायनस आहे, -455 गुणिले 455. आता या फॉर्मॅटला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? डायरेक्टली गणित करत बसायचं नाही तुम्हाला. ॲक्च्युली पहिले तर हा ए आहे, हा बी आहे, बरोबर? याच्यामध्ये पहा तुम्ही हा फॉर्मॅट वापरू शकता. a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर इक्वल टू काय असतं? a प्लस बी, a मायनस बी, या दोघांचा गुणाकार करा. म्हणजेच काय येईल तुम्हाला? 555 अधिक किती येईल? 455, बरोबर? आणि या ठिकाणी काय होईल? 555 वजा 455, ह्या दोघांचं काय करा तुम्हाला? गुणाकार करायचा आहे. 5 आणि 5 10, 5 आणि 5 10 आणि 1 11, हातच्याला 1, 5 आणि 1 6 आणि 4 10, गुणिले काय येईल? 5 अजून 5 गेले 0, 5 अजून 5 गेले 0, 5 अजून 4 गेले 1. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार? 10 10 आणि हे डबल 0, 10 10 डबल 0. कुठे आहे तो तुमचा ऑप्शन? 10 10 डबल 0 ऑप्शन ए असणार आहे तुमचं उत्तर. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट सांगतो तुम्हाला प्रॅक्टिस खूप करायची आहे. जर प्रॅक्टिस केली तर 100% तुमची पोलीस भरती निघणार आहे. वेळोवेळी चॅनलला फॉलो करत राहा. आणि गणित असा विषय आहे, कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. तुमचे कन्सेप्ट क्लिअर एकदा झालेले असतील तर तुम्ही याला कोणीही थांबवू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला रोजचं मॅनेजमेंट तुमचं प्रॉपर असणं गरजेचं आहे. तुमचं जे काही रनिंग वगैरे असेल, जे फिजिकल असेल, फिजिकलची प्रॉपर तयारी करा तुम्ही. सर्व विषयांची रोजची रिव्हिजन आणि दररोज टेस्ट देणं गरजेचं आहे. तुम्ही दररोज टेस्ट देत असाल, त्याचा ॲनालिसिस करत असाल, नुसतं टेस्ट देऊन उपयोग नाही. तुमचं ॲनालिसिस, तुमचे मार्क कुठे जातात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज आला तर तुम्हाला कळेल कोणत्या तुमचा पार्ट, कोणता विषय किंवा कोणता एखाद्या विषयातला कोणता चॅप्टर तुमचा वीक आहे तो तुम्हाला ॲटोमॅटिकली समजेल. तुम्हाला जर ते समजत असेल तर त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. समजा उदाहरणार्थ पर्सेंटेज चॅप्टर तुम्हाला अवघड जातं आहे, तुम्ही टेस्ट दिली, पर्सेंटेज चॅप्टरचे तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नसतील तर तुम्हाला काय करावं लागेल? तर पर्सेंटेज चॅप्टरवरती खूप भर द्यावं लागेल. तुम्हाला एकमेव मार्ग असेल की टेस्ट देणं. टेस्टमुळे काय होतं? तुमचं ॲनालिसिस होतं. त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे? दररोज डेली टेस्ट द्यायची आहे. तुम्ही असं समजू ना की तुम्ही सर्व ओव्हरऑल अभ्यास करचाल, ओव्हरऑल अभ्यास केल्यानंतर तुम्ही टेस्ट देणार. ही तुमची प्रोसेस जर तुम्हाला वाटत असेल तर ही तुमची प्रोसेस पूर्णपणे चुकीची असेल. तुम्हाला दररोज टेस्ट द्यायची आहे आणि दररोज तुम्हाला एक ॲनालिसिस होईल की तुम्हाला पेपर कशावरती, तुम्हाला कोणत्या चॅप्टरवरती तुम्हाला जास्त स्ट्रेस द्यायचा आहे किंवा कोणत्या चॅप्टर आपल्याला तुम्हाला बेधडकपणे जास्त करायचं आहे, हे समजलं पाहिजे तुम्हाला. तर त्या अतिशय महत्त्वाचं आहे. सर्व गोष्टी टेस्ट तरी तुम्ही देत राहा आणि टेस्ट दिली की तुम्हाला समजेल सर्व काय. ठीक आहे, लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया. 37 चौरस मीटर इक्वल टू किती चौरस सेंटीमीटर? या ठिकाणी पहा, 37 चौरस मीटर म्हणजेच काय? 37 मीटरचा स्क्वेअर दिला आहे. या ठिकाणी काहीतरी व्हॅल्यू येईल आणि ही काय असेल? सेंटीमीटरचा स्क्वेअर असेल असं विचारलं त्यांनी. या ठिकाणी पहा, कन्वर्जन महत्त्वाचं आहे. 1 मीटर म्हणजेच किती असतात? 100 सेंटीमीटर असतात.
बरोबर. या ठिकाणी 1 मीटरचा वर्ग केला तर तुम्हाला काय करावं लागेल, 100चा पण वर्ग करावा लागेल. बरोबर. 100चा वर्ग किती येतो, या ठिकाणी आणखीन 2 शून्य जोडा तुम्ही, या ठिकाणी सेंटीमीटरचा स्क्वेअर येईल. सिमिलरली याऐवजी काय आहे, 37 मीटर आहे. बरोबर. या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी सेंटीमीटर किती येईल, 37 गुणिले 100 किती येतील, 37 डबल 0. या ठिकाणी 37 मीटरचा वर्ग करायचा असेल तुम्हाला तर काय करावं लागेल, 37 आहे हे डबल 0 आणि पुन्हा 2 शून्य जोडा, ऑप्शन 3. लगेच पुढील प्रश्न पाहूया. आहे तुमचा हा ऑप्शन नाही, 3,70,000 हा ऑप्शन येतोय. त्या ठिकाणी 37 नंतर 4 शून्य आहेत, 37 नंतर 1 2 3 4 शून्य आहेत, ऑप्शन बी असेल तुमचं उत्तर. ठीक आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, 50चे 0.02% किती. या ठिकाणी काय करा तुम्ही, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 50 आणि 2चा किती येईल तुमचं 100. हे 2 पॉईंट आहेत, पॉईंट नंतर 2 संख्या आहेत. बरोबर. बरोबर 2 घर सोडा, या ठिकाणी पॉईंट द्या. परत तुम्हाला काय करायचं आहे, पर्सेंटेज. बरोबर. पर्सेंटेज साईन जेवढा आपण हटवतो त्यावेळी काय करतो, डिवाइडमध्ये 100 करत असतो आपण. बरोबर. आता ऑलरेडी या ठिकाणी एक पॉईंट आहे, भागिले 100 केलेले आहेत. तर तुम्ही काय करा, या ठिकाणी 2 शून्य आहेत ना, मग या ठिकाणी ही पहिली संख्या, या ठिकाणी एक संख्या द्या, हा पॉईंट काढा, या ठिकाणी शून्य द्या, म्हणजे उत्तर काय असेल तुमचं 0.01 आणि पुढे डबल 0 म्हणजे 0.01 तुमचं उत्तर असेल. ऑप्शन कोणता, डी ऑप्शन असेल. तो लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न, आई आणि मुलीच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 72 वर्ष दिलेली असेल तर आईचं वय किती. बघा, ज्यावेळी वयांची बेरीज दिलेली असेल आणि रेशो दिलेला असेल, बेरीज दिली तर रेशोची बेरीज करा. जर या ठिकाणी वजाबाकी दिली असती तर रेशोची वजाबाकी केली असते आपण. बरोबर. आता या ठिकाणी पहा, 8 भाग, 5 आणि 3 किती, 8 भाग, या दोघांची बेरीज केली म्हणजे 8 भागाची किंमत दिली किती, 8 भाग किंवा 8 युनिटची किंमत किती दिली तुम्हाला 72. तुम्हाला वय कोणाचं काढायचं आहे, आईचं वय काढायचं आहे. यामध्ये रेशो जो मोठा आहे ते आईचं वय असणार आहे, कारण ज्याचा रेशो मोठा त्याचं वय मोठं येणार आहे. बरोबर. या ठिकाणी 5 भागाची किंमत काढायची तुम्हाला, 8 भागांची किंमत 72 दिलेली असेल तर 5 भागांची किंमत किती, याची ही पट किती आहे, 9 पट. तिरकस गुणाकार करण्यासाठी तुम्ही कधीही वेळ वाया घालवू नका. तुम्ही या ठिकाणी एक्स मांडणार, पुन्हा मांडणी करणार. तुम्ही एक साईन दिलं ना, प्लस साईन द्यायचं म्हटलं की तुमचं 1 सेकंद जाणार आहे. तुम्ही गुणाकार लिहिला तर तुमचं 1 सेकंद जाणार आहे. आपला अशा प्रकारे 1 सेकंद वाचवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी 9 पट 72 झाले. या ठिकाणी काय करतो मी, 9 पट घ्या, 5 9 किती येईल, 45 येईल. 45 वर्ष आईचं वय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. लगेच पुढील प्रश्न पाहू. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काय आहे, या ठिकाणी क्यूब रूट दिलाय 125 आणि या ठिकाणी स्क्वेअर रूट दिलाय, म्हणजे या ठिकाणी घनमूळ दिलंय, या ठिकाणी वर्गमूळ दिलेलं आहे. आता हे घनमूळ कशाचं आहे, सॉरी हा घन कशाचा आहे, 5चा घन आहे, म्हणजे 125चं घनमूळ किती येईल, 5 असेल. या ठिकाणी वर्ग 25 वर्ग कशाचा आहे, 5चा आहे, म्हणजे 25चं वर्गमूळ किती आहे, 5. 5 भागिले 5 इक्वल टू 1. ऑप्शन कोणता असणार, ऑप्शन ए. तुम्हाला स्क्वेअर रूट थोडेफार माहिती पाहिजेत, साधारणपणे 15-20 पर्यंत माहिती असतील तर चांगलंच आहे. 30 पर्यंत माहिती असेल तर आणखीनच बेटर आहे. 15 पर्यंत साधारणपणे तुम्हाला क्यूब माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. ह्या सर्व 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण स्क्वेअर कसे काढायचे, क्यूब कसे फाइंड करायचे, सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. परंतु अशा गणितामध्ये डायरेक्टली तुमचा वेळ वाचत असतोय. ठीक आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे. एका वर्तुळाचा परिघ किती दिलाय, 44 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. आता सिंपल साधा पॉईंट आहे या ठिकाणी, कोणत्याही वर्तुळाचं क्षेत्रफळ कशावरती असतं, आधी रेडियस काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. रेडियस काय माहिती झाली तर तुम्हाला डायमीटर माहिती होतो. रेडियस डायमीटर माहिती असतील किंवा रेडियस माहिती असेल तर तुम्हाला परिघ काढू शकता. रेडियस माहिती असेल तर तुम्ही क्षेत्रफळ सुद्धा काढू शकता. पण त्याच्यामध्ये एक रेशो तयार होतो. जर रेडियस म्हणजेच काय, त्रिज्या या ठिकाणी डायमीटर, त्याच्यानंतर या ठिकाणी काय असतो परिघ, आणि त्याच्यानंतर काय असतं क्षेत्रफळ. बरोबर. जर त्रिज्या समजा या ठिकाणी 7 असेल तर त्याची दुप्पट काय असतं, डायमीटर असतं, म्हणजे काय होईल 14. बरोबर. परिघ किती पाहिजे मग त्यावेळी 44 परिघ येतो, आणि क्षेत्रफळ अशा वेळी काय येतं 154 येत असतं. बरोबर. जर त्रिज्या दुप्पट झाली 14 तर याची पण काय होणार, दुप्पट होणार. परिघ पण काय होणार, दुप्पट होणार. क्षेत्रफळ पण काय होणार, दुप्पट होणार.
जर त्रिज्या ही 3 पट झाली 21 असेल तर याची पण 3 पट होणार, याची पण 3 पट होणार, याचं पण 3 पट होणार. आता या ठिकाणी पहा वर्तुळाचा परिघ किती दिलाय 44. 44 परिघ असेल तर क्षेत्रफळ किती यायला पाहिजे 154. ऑप्शनमध्ये उत्तर आहे का नाही, म्हणून यापैकी नाही हे उत्तर असेल. लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्रिकोणाचे कोन दिले तुम्हाला 3 7 4 या प्रमाणे दिलेले आहे आणि त्रिकोणाच्या कोनांची मापे विचारलेली आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांचा काय दिलं या ठिकाणी रेशो दिलेला आहे आणि रेशोची बेरीज कधी करतो त्याच्यापासून तयार होणाऱ्या उत्तराची काही असेल माप दिलेलं असेल, वय असेल, त्यांची वयांची बेरीज दिली तर रेशोची बेरीज, मापांची बेरीज दिली, काही जर दिलं रेशो दिले आणि त्याच्याबद्दलचं जे आउटपुट असतं त्याची जर बेरीज दिली त्यांनी किंवा तर बेरीज करतो, वजाबाकी दिलेली असेल तर वजाबाकी करतो. आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 असते. म्हणजे बेरीज माहिती आहे म्हणून काय करा तुम्ही रेशोची बेरीज करा. आता त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 बरोबर. आता तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती होईल, सॉरी रेशो किती येईल 8 आणि 4 12 बरोबर. 8 आणि 4 12, 12 आणि 3 किती 15. म्हणजेच या ठिकाणी बघा 15 भागाची किंमत आपल्याला माहिती आहे 180. आता पहिल्या कोणाचं माप जर पाहायचं असेल तुम्हाला तर 15 भाग इक्वल टू 180 तर 3 भाग इक्वल टू किती 15 भाग इक्वल टू 180 तर 8 भाग म्हणजेच किती 15 भाग इक्वल टू 180 म्हणजे 4 भाग इक्वल टू किती असं तुम्हाला उत्तर काढावं लागेल. या ठिकाणी पहा किंवा तुम्ही काय करा 15 भाग म्हणजे 180 तर एक भागाची किंमत काढा आणि डायरेक्ट गुणिले 3 गुणिले 8 गुणिले 4 करा तुम्ही. या ठिकाणी 15 भाग म्हणजेच या ठिकाणी पहा डायरेक्टली तुम्हाला भाग देता येत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही या ठिकाणी 5 ने भाग द्या, या ठिकाणी 5 ने भाग द्या. या ठिकाणी पहा 15 × 15 या ठिकाणी किती राहतील 3 बरोबर. 15 × 2 = 30 ही याची 12 पट आहे. एका भागाची किंमत किती आली 12 म्हणजेच एक भाग म्हणजेच काय 12 डिग्री. आता या ठिकाणी काय करा तुम्ही 12 करा, 12 त्रिक किती येईल 36 डिग्री. ऑप्शनमध्ये 36 पहिल्यांदाच आहे, ऑप्शन आहे तुमचं उत्तर असणार आहे. या ठिकाणी 8 जो रेशो दिलाय त्याची माप किती असेल 12 × 8 = 96. या ठिकाणी 4 दिलाय गुणिले काय करा 12 12 चौक 48. या ठिकाणी ऑप्शन आहे तुमचं उत्तर असणार आहे. तुम्ही जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज नव्हती, 36 उत्तर आलं त्याच वेळी तुम्हाला माहिती झालेलं होतं. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न 18 आणि 24 मसावी विचारलेला आहे. तुम्हाला डायरेक्टली काढायचं असेल तर काय करणार तुम्ही या ठिकाणी पहा 18 या ठिकाणी काय आहे 24, या दोघांमध्ये फरक कितीचा आहे 6चा. 6ने 18ला भाग जातोय का जातोय, 6ने 24ला भाग जातोय का जातोय. तर तुमचं मसावी काय असेल ऑप्शन ए 6 असेल. आता 6 पेक्षा जर इथे या ठिकाणी समजा एखादी संख्या असते लहान संख्या असते तर फरक लहान किंवा ह्या दोन संख्येमध्ये एखादी संख्या लहान असेल तर त्या दोघांपैकी जी लहान संख्या असते त्या लहान संख्येने जर भाग जात असेल या ठिकाणी काय केलंय 18 आणि 24 बरोबर. 18च्या वेळी समजा त्या ठिकाणी 2 असता बरोबर, या ठिकाणी फरक काहीतरी येईल बरोबर. या ठिकाणी फरक किती जाईल या दोघांमध्ये 22. आता फरक 22 आहे परंतु या दोघांमध्ये लहान संख्या कोणती आहे 2. फरक लहान की संख्या लहान संख्या आहे तर या संख्येने याला भाग जातोय का बघायचं, जात असेल तर ती डायरेक्ट काय असतो तुमचा मसावी असतो. ठीक आहे. लगेच पुढील प्रश्न पाहूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 10% दराने 400 रुपयाचं 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज किती. या ठिकाणी पहा या ठिकाणी 400 रुपये आहेत हे तुमचे बरोबर. हे पहिलं वर्ष आणि काय असले दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी काय झालं 10%चं व्याज भेटलं तुम्हाला. 400चे 10% किती 40. आता या 40 वरती काय करायचं तुम्हाला पुन्हा काय करायचंय 10% बरोबर. या ठिकाणी पहा किती येईल 4 रुपये. रेशो काय घ्यायचं तुम्हाला 2:1 घ्यायचं आहे. 40 दुने 80 अधिक 4 इक्वल टू किती असेल 84. हा 2 वर्षासाठी असेल किंवा 2 स्लॉट असतील तो 2 वर्षासाठी किंवा 2 स्लॉटसाठी 2:1 रेशो असतो. ऑप्शन कोणता आहे तुमचा ऑप्शन सी. तुम्ही आणखीन कसं करू शकता तुम्ही या ठिकाणी पहिल्या वर्षी काय असणार आहे फर्स्ट इयरला 400 रुपयावरती 10% 40 रुपये. दुसऱ्या वर्षी काय येईल परत 400 रुपयावरती 10% 40 आणि पुन्हा या 40 वरती काय येईल
10% म्हणजेच किती 4 असेल. या ठिकाणी 4 घ्या, 4 आणि 4 किती 8 चौरे सॉरी या ठिकाणी 84 आहे. ऑप्शन कोणता असेल? ऑप्शन सी. लगेच पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न 2701 या अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या व सर्वात लहान 4 अंकी संख्या यांच्यातील फरक किती? सर्वात मोठी संख्या बनवायची आहे. सर्वात मोठा अंक घ्या 7, त्याच्यापेक्षा लहान अंक 2, त्याच्यापेक्षा लहान अंक 1, त्याच्यापेक्षा लहान अंक 0. आता सर्वात लहान 4 अंकी संख्या बनवायची आहे. 0ला सुरुवातीला कन्सिडर करू शकत नाही, त्याच्यामुळे 1 अगोदर घ्या, त्याच्यानंतर 0 घ्या, त्याच्यानंतर काय करा थोडी मोठी घ्या, त्याच्यानंतर राहिलेली मोठी घ्या. 10तून 7 गेले 3, या ठिकाणी 3 तयार होतील, या ठिकाणी 11, या ठिकाणी 8 तयार होतील, या ठिकाणी 1 तयार होईल, 2तून 1 गेला 1, 7तून 1 गेला 6, 61 83. ऑप्शन ए तुमचं उत्तर असेल. लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो हा पुढील प्रश्न 3/8 अधिक 5/4 इक्वल टू किती? हा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा आता या ठिकाणी छेदामध्ये 4 आहे, छेदामध्ये 8 आहे. तुम्हाला छेद समान करायचा आहे तर वरची बेरीज होईल. या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 4 आहे. याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर 8 होईल, छेद समान होईल. या ठिकाणी पण 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजेच काय होईल 3 अधिक 10 भागिले 8 होईल. 10 आणि 3 किती 13, छेद किती येईल 8, 13/8. ऑप्शन कोणता? ऑप्शन डी असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो डेली प्रॅक्टिस करा. तुम्हाला मी वारंवार नेहमी माझ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला हेच ऐकायला भेटेल की तुम्हाला डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. टेस्ट देणं अतिशय महत्त्वाचं आहे. डेली प्रॅक्टिस, डेली टेस्ट असेल, प्रॉपर एक मॅनेजमेंट, तुमचं जे काही फिजिकल असेल ते डेली फिजिकल, ह्या सर्व जे गोष्टी आहेत प्रॅक्टिसच्या त्या जर तुम्ही रोज करत असाल तर पोस्ट तुमची 100% निघणार आहे. आणि कोणत्याही प्रकारचा प्रेशराईज व्हायचं नाही कधी. बरोबर. तुम्ही मेहनत घेत असाल, कष्ट घेत असाल तर तुम्हाला 100% तुम्हाला फळ मिळणं आहेच. त्याचप्रमाणे बघा पोलीस भरती आहेत, त्या लगेच आता CHSLची पण एक्झाम आलेली आहे. MTSची सुद्धा पुढे एक्झाम आहे. बरोबर. MTSला सुद्धा तुम्हाला काही जास्त काही वेगळं करण्याची गरज नाही. MTSला सुद्धा सेम सिलेबस आहे. थोडंसं त्याच्यामध्ये थोडंसं काही गोष्टी वाटतात तर आपण वेळोवेळी घेतच आहोत. लगेच आपण काय करूया आता पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो 57, 45, 55, 43 या संख्यांची सरासरी विचारली. सरासरी विचारली, त्यांची बेरीज करा आणि भागिले किती संख्या आहेत 1 2 3 4 4 संख्येने भाग द्या. या ठिकाणी पहा 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 17 आणि 3 किती 20, 4 किती 2, 4 आणि 2 6, 6 आणि 5 11, 11 आणि 4 किती 15, 15 आणि 5 किती 20. या ठिकाणी भागिले किती करणार 1 2 3 4 संख्या आहेत. 4 1 4, 4 5 20, 0 50. ऑप्शन तुमचं ए असेल. लगेच आपण काय करूया पुढील प्रश्न पाहूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो 372 किलोमीटर वेगाने जाणारी गाडी 1 सेकंदात किती मीटर जाईल? या ठिकाणी पहा एका तासामध्ये 1 तास विचार केला तर त्याच्यामध्ये सेकंद किती असतात 3600 सेकंद असतात. याचा अर्थ काय होतो 72 किलोमीटर गाडी जाते 3600 सेकंदात आणि 1 किलोमीटर म्हटलं त्याच्यामध्ये मीटर किती असतात 1000 मीटर असतात. 72 किलोमीटर म्हणजेच किती 72,000 मीटर. बरोबर. 72,000 मीटरमध्ये या ठिकाणी 72,000 मीटर गाडी 3600 सेकंदामध्ये जाते. तर तुम्हाला एका सेकंदामध्ये किती जाईल असं विचारलेलं. सेकंद कॅन्सल होईल. या ठिकाणी हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. याची ही पट किती आहे 36 दुने 72 20 पट आली. याची पण काय घ्या तुम्ही 20 पट घ्या. काय येईल 20 मीटर असेल उत्तर. बाकीचं काय करत बसायचं. ऑप्शन काय असेल ऑप्शन ए असेल. बघा बेटर टेक्निक माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. उगाच काहीतरी करत बसायचं सगळं कन्व्हर्जन वगैरे काय करण्याची तर या ठिकाणी गरज नाही. तुम्हाला फक्त डाटा माहिती असेल तर तुम्हाला डायरेक्टली तुमचं उत्तर येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करून घ्या. हे जे काही लेक्चर आहे या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही गेला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय असेल टेलिग्रामची लिंक आहे. ती टेलिग्रामची लिंक तुम्ही काय करायचं आहे जॉईन करायची आहे. लेक्चर ज्यावेळी अपलोड असेल त्यावेळी अगोदर लिंक टेलिग्रामवरती दिली जाते. बरोबर. त्याचप्रमाणे दररोज संध्याकाळी 8:30ला तुम्हाला टेस्ट दिली जाते आणि 9 वाजता तुम्हाला त्या टेस्टचं सोल्युशन सुद्धा दिलं जातं.
दररोज संध्याकाळी 8:30 वाजता तुम्ही काय करायचं आहे, सोल्युशन टेस्ट द्यायची आहे आणि लगेच 9 वाजता काय करायचं आहे, यूट्यूबला सोल्युशन पाहायचं आहे. लगेच आता आपण काय करूया, पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहा 1111 गुणिले 111. या ठिकाणी किती दिले, 3 वेळा 1 आहे. 1 2 3 3 2 1. ऑप्शन तुमचं काय असणार आहे, 1 2 3 3 2 1. परत गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. आपण काय करूया, निवांत कॅल्क्युलेशन पार्टला आणखीन एकदा पुढे जे काही कॅल्क्युलेशन असेल तर काय करायचं असतं, 5ने डिवाइड केलं असेल तर काय करायचं असतं, 5ने डिवाइड कसं करायचं असतं, 5च्या एककाने स्क्वेअर रूट तुम्हाला सांगितलेलं आहे तो ऑलरेडी. पण अजून कॅल्क्युलेशनचे काही ट्रिक्स आहेत ते तुम्हाला वेळोवेळी डेली लेक्चरमध्ये सांगितले जातील. ठीक आहे, आपण काय करूया, 17वा प्रश्न, पुढील प्रश्न पाहूया लगेच. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न क्रमांक 18 आहे. रोमन संख्या चिन्हांमध्ये एलची किंमत किती? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. तुम्हाला ऑप्शन दिले, पहिला ऑप्शन आहे 40, दुसरा ऑप्शन आहे 60, तिसरा ऑप्शन आहे 50, चौथा ऑप्शन आहे 25. आता या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 19. एका काटकोन त्रिकोणातील 2 बाजूंची लांबी 3 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर आहे, तर कर्णाची लांबी किती? ॲक्च्युली 3 दिले, 4 दिले, तर तिसरा पार्ट काय असेल, तिसरा भाग काय असेल, तिसरी बाजू काय असेल 5. डायरेक्टली तुम्हाला काय सांगितलं, हे काय आहे, त्रिकोणाचं काय आहे, त्रिकूट आहे, त्याच्यामुळे हे उत्तर काय असणार, तुमचं 5 असणार. आता त्रिकोणाच्या डायरेक्टली तुम्हाला जर हे काढायचं असतं, कशावरून, बाजूंवरनं काढायचं असेल तर 3चा वर्ग किती येईल, 9, अधिक 4चा वर्ग किती येईल, 16, 16 9 किती, 25, 25चा वर्गमूळ किती, 5. ऑप्शन तुमचा बी आला असता. ठीक आहे, लगेच पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहा 19 नंतर 9वी समसंख्या किती? आता 9वी समसंख्या विचारली, बरोबर. आता 19 नंतर पहिली समसंख्या किती आहे, 20, बरोबर. ही पहिली समसंख्या 19 नंतरची, अधिक प्रत्येक, आता 20 नंतर पुढील समसंख्या कोणती, 22. दोन संख्यांचा गॅप आहे, 21 आणि 22. 22 नंतर पुढील समसंख्या कोणती, 24. म्हणजे पुन्हा दोन संख्यांचा गॅप आहे. आता 9 पैकी एक समसंख्या तर माहिती, आता पुढील 8 समसंख्या माहिती पाहिजे आणि प्रत्येक समसंख्येमध्ये गॅप किती असणार आहे, 8 गुणिले 2चा गॅप असणार आहे. प्रत्येक समसंख्येमध्ये 2चा गॅप आहे. आता आपल्या समसंख्या किती पाहिजेत, 8 समसंख्या पाहिजेत. 8 गुणिले 2 किती येईल, 16. म्हणजे 20 पासून 16 पुढे घेतलं तर आपल्याला पुढील समसंख्या भेटेल. डायरेक्टली 16 करा, या ठिकाणी ॲड करा आणि या ठिकाणी किती येईल, 6 2 1 3 36. ऑप्शन ए असेल तुमचं. लगेच आपण पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21 आहे. 7 गुणिले 20 गुणिले 0 अधिक 14 अधिक 2. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट सेक्शनमध्ये या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये उत्तर सांगा. ऑप्शन आहे पहिला 7, दुसरा आहे 77, तिसरा आहे 0, चौथा आहे यापैकी नाही. पुन्हा गणित आहे का, 7 गुणिले 20 गुणिले 0 अधिक 14 अधिक 2. या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन 7, 77, 0 आणि यापैकी नाही. 22वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी पहा 7/2, 16/5, 19/6 आणि 22/7 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक विचारलेला आहे. अशा वेळी काय करा, कोणतेही दोन अपूर्णांक घ्या, त्यांचा तिरकस गुणाकार करा. 7 गुणिले 5 किती येईल, 35 आणि 16 गुणिले 2 किती येईल, याने असं या ठिकाणी मल्टिप्लाय करा, याने याला मल्टिप्लाय करा आणि अवशेषाच्या ठिकाणी मांडा. 7 गुणिले 5 किती, 35, 16 गुणिले 2 किती, 32. 7 5 35, 16 गुणिले 2 किती, 32. दोघांपैकी लहान कोणता आहे, 32 लहान आहे. 7 5 35, 16 2 32. दोघांपैकी लहान कोणता आहे, 32, बरोबर. म्हणजेच हा अपूर्णांक लहान आहे, कोणता, 2 नंबरचा 16/5. ह्या दोघांमध्ये अपूर्णांक कोणता लहान आला, 16/5चा. आता या ठिकाणी पहा 19/6 अपूर्णांक घ्या, 19/6. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 16 किती, 96. 19 5 किती, 5 9 45, हातच्या 1 5 1 5 आणि 4 9. लहान कोणता अपूर्णांक आला, 19/6. 5 9 45, 5 हातच्या आले 4 5 1 5 आणि 4 9. म्हणजे 19/6 काय आला, लहान आला. तिसरा अपूर्णांक कोणता आहे, 22/7. 22/7 बघा, 19 गुणिले 7 किती, 7 9 63, 6 7 1 7 आणि 6 किती, 13. 6 2
12, 1 साई दुनी 12 आणि 13, 132 लहान आला. ऑप्शन कोणता असेल? ऑप्शन कोणता आहे तुमचा? ऑप्शन डी उत्तर असेल तुमचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला आपल्याला सर्व जे काही जिलेवाईज असेल त्याचं सोल्युशन घेऊया. तुम्हाला कोणते क्वेरीज वाटत असतील तर तुम्ही लवकरच आपण काय करूया, तुमचे क्वेरीज असतील ते सर्व काय होईल सोल्युशन आपण देऊया. टेस्ट दररोज द्यायची आहे. 8:30 वाजता टेलिग्राम चॅनलवरती टेस्ट अपलोड केली जाते. 8:30 ते 9 या दरम्यान तुम्हाला टेस्ट मॅथमॅटिक्सची सॉल्व्ह करायची आहे. 9 वाजता लगेच त्याचं सोल्युशन संपूर्ण पहा. सोल्युशन तुम्ही जरी सॉल्व्ह केलेलं असेल तरी सुद्धा संपूर्ण का पाहायचं आहे? कारण काही मध्ये आधी जे का तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं तर कॅल्क्युलेशन पार्ट महत्त्वाचा तुमचा क्लिअर होईल. तुम्ही सोल्युशन तयार केलेलं आणि या ठिकाणी सोल्युशन सांगितलेलं त्याच्यामध्ये काय फरक आहे, प्रत्येक लेक्चर्समध्ये तुम्हाला 1 ते 2 प्रश्नांचं नक्कीच 100% व्हेरिएशन समजेल. तुम्हाला वेळोवेळी कॅल्क्युलेशन सांगितले जातील, वेळोवेळी तुम्हाला काही दिलं जाईल. जे काय आणखीन इतर कन्सेप्ट असतील तर त्या लगेच तुम्हाला सांगितले जातील. त्याच्यामुळे तुमच्या बेटर कन्सेप्ट होतील आणखीन. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी थांबूया. पुढे लगेच कोणता पेपर घ्यायचा आहे तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी सांगायचा आहे.